तर नमस्कार मंडळी, मी पियू आणि तुमचा परत एकदा आपल्या मालवणी पोरे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतोय। आजचा आपला मिनी ब्लॉग एकदम कडक होणार असा। ह्या सगळ्यांची तयारी बघून तुमच्या तर लक्षात दिला असा की आज आमचं लांब जाऊचं दौरो असा। तर आजचा व्हिडिओ एकदम भारी होणार असा। त्या कारणान मस्तपैकी आम्ही एकदम तयारी वगैरे केला, खर्चापुरची आरशात तेवढी शायनिंग मारलावणी आम्ही आमच्या पुढच्या कामाक निघालेला। आता आपलं काम काही लांब नाही होता, आपण जाऊया पोयऱ्याच्या सप्त्या। आणि पोयऱ्याच्या सप्त्या घ्यायचं एकमेव कारण म्हणजे आपलं पोयऱ्याचो मामाकडे जाते आणि एक पद्धतशीर मीटिंग बसवल्याने आज कोण स्पॉन्सरशिप करतलो याचो मेळ बसून घेतल्याने। तशी दुसऱ्या आयटीक माझी नजर गेली तर आर्या आमचा एकदम फॉर्मात होता, त्या कॅरम खेळाक बसलेला। यांच्या खेळाचो काय मेळ बसा नाही होतो, पण माझ्या जेवणाचो एकदम कडक असो मेळ बसलेलो होतो। त्या कारणाने मी मागचो पुढचो विचार न करता भेटलेल्या भातार उलटा सुलटा अळा परतून जत्रेक जाऊक निघालो। तर मंडळी ह्यात श्रीदेव गांगोरामेश्वर मंदिर जय आपण आज सगळे हरिनाम सप्ताहासाठी इल्ला। तसा मंडळी आपण आतमध्ये गेलो। आतमध्ये येऊन बघता होतं सजावट तर एक नंबर केलेलीच होती आणि आतमध्ये दिंडी पण नाचत होते। आम्ही मागचं पुढचं न विचार करता मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यात दिला आणि देवाच्या दर्शनासाठी जाऊक निघालेला। होय, गर्दी जाम असल्या कारणाने आमका थोडा वेळ थांबायचं भेटलो, पण पद्धतशीर आमका दर्शन पण घेऊक मिळालेला होता। तर मंडळी तुम्ही पण पोयऱ्याच्या सप्त्याक इल्लास की नाही तर जरा जाता जाता कमेंट मध्ये नक्की सांगान जावा। तसे मंडळी बाहेर लाव पूजेच्या पाया पडलाव, हे दिंडी नाचत होते त्यांची दिंडी मस्तपैकी आम्ही बघलाव। आणि त्याच्यानंतर ना ह्याच मंदिराच्या बाजूक दोन बारकी बारकी मंदिरं असत, थंय पण गेला आणि मस्तपैकी जाऊन दर्शन घेतला। दर्शन जसा घेऊन झाला तसा पपण्याच्या पिंक्याचो त्याका फोन इलेलो होतो आणि त्यांनी फोनवर सांगल्याने की एवढ्या लांब पोयऱ्याक सप्त्याक गेलस तर जरा माका 2 चाप पण घेऊन ये। त्या कारणाने यश भाऊन आपल्या मनार घेतल्याने त्याका 2 चाप पण घेतला। पचो खर्च मॉप झाल्या कारण आम्ही असं ठरवलं की आता मोठ्या परिस्थितीनं आईच्या थोडेफार पैसे घ्यायचे आणि खेळण्यातली काय होईना ही फॉर्च्युनर जाताना इकत घेऊन जायची। ही फॉर्च्युनर बघल्यावर आई म्हणायला लागली की हिच्यापेक्षा आमची ओमनीच बरी असा, त्याच्या कारणाने तुम्ही काय हकडे बघू नको, फिरावता तसे फिराक जावा। म्हणून आम्ही हकडे तकडे न बघता जसे रस्त्यावर येऊन पोचलाव तसे पाणीपुरीवाल्या काकाने आमका हाक मारल्याने आणि आमच्या तोंडाकडे बघून आमका बसा म्हणून सांगल्याने। बसान काय पोट भरणार नव्हता, त्या कारणाने आम्ही शेवपुरीची ऑर्डर दिली, नंतर पोटा पाण्यापुरती शेवपुरी खाऊन घेतली। पपण्याच्या पिंक्याचा विषय त्या बांगड्यांवरना ह्या ट्रेंडिंग कानातल्यान तागत इलो, पण याची किंमत जास्त असल्या कारणाने पपण्याच्या पिंक्याचो घेऊन येतो गैरसमज झालेलो। गैरसमज मिटाच्या जाते आमका ह्यो कायटियातलो सर्वेश भाऊ भेटलो आणि आता सर्वेश भाऊ गैरसमज झालो की हे फिरवतात, तर आम्ही त्याका फिरवलाव नाही तर त्याका आम्ही लुटलाव आणि याक आईस्क्रीम खाऊन घेतला। पुन्हा पोटात थोडीफार जागा उरल्या कारणाने आमच्या गँगने असा ठरवल्यान की आता घरात जाता आता एक मंचुरियनची प्लेट तेवढी ढकलून द्यायची। तर मंडळी तुमका आजचो माझा मिनी ब्लॉग आवडलं तर जाता जाता लाईक सबस्क्राईब फॉलो तेवढा नक्की करा। चला।